आज होती काळोखाची रात्र. अचानक भयानकमध्ये आम्ही काजो पाहण्यासाठी निघालो. अचानक विचार आला मनात की काजो पाहायला जावं. पाऊस झालेला होता नवीनच. पहिलाच पाऊस पडला असल्यामुळं मग म्हणलं काजवे बघायला जावं. तर आम्ही गेलो गावच्या शेजारच्या असलेल्या व्हिडिओ घेतो. झाडाझुडपांजवळ. तर काजवे निघाले होते. मग आम्ही तिथून ठरवलं की आता चला जाऊया पांढरे उडदावणे साईडला काजवे बघण्यासाठी. तर निघालो. मुर्शेद गाव येताच तिथं आम्हाला एका टनमध्ये धनोरी नावाचा साप भेटला. तो की खूप विषारी असतो आणि तो झाडांवरून उड्या मारीत पळत असतो. तर त्याचं फोटोशूट केलं आणि लगेच पुढे निघालो आणि जाता जाता काजवे शोधत होतो. तर काजव्यांचे फोटो काही क्लिक होत नव्हते. खूप मेहनतीने हे व्हिडिओ बनवले. कशा तरी प्रकारे फोटोशूट काढलं. तसंच पुढे निघालो आम्ही. तर पुढे जाता जाता रस्त्यामध्ये एक भयानक मोठी इंगळी भेटली. तर तुम्हाला माहीतच आहे इंगळी कशी असते. तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही, तुम्ही सगळे गावाकडचेच आहे. तर ही खूप मोठी इंगळी होती. आम्ही जवळून तिचे व्हिडिओ काढले आणि बरंच असं अँगलने तिचं शूट पण केलं. खूप मजा वाटली, पण भीती पण वाटली होती. कारण त्यावेळेस 12:30चा टाईम झाला होता. मग व्हिडिओ काढून झाले आणि परत आम्ही लांबून एक खूप सुंदर असं काजवे चमकणारं झाड पाहिलं, जे की खूप छान चमकताना दिसत होतं, पण त्या अडचणीत होतं. तर अडचणीत जाण्याआधी असा विचार मनात आला काय, चला म्हणलं जाऊयात, जाऊन बघावं जवळ कसं दिसतंय, फोटोशूट करावं. तर पुढे जाता जाताच एक वावर होता. त्या वावरामध्ये एक चिचा नावाचा सरड्यासारखा एक कीटक दिसला. तर ते आमच्यासाठी नवीनच होतं, आम्हाला कधी पाहायला नव्हतं भेटलेलं. पण ते आम्ही पाऊस आला रस्त्यामध्ये. मग पुढं जाता जाता ज्या घरापाशी थांबलो होतो त्या लोकांना विचारलं, तर ते बोलले की याला चिचा म्हणते ती आणि हे विषय राहते. तर मग त्याच्यानंतर घरी येऊन माहिती काढली. तर हे खरंच विषारी असते आणि हे फार दुर्मिळ प्रमाणात आढळून येते उत्तर भारतामध्ये. असं काहीतरी त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि मग तिथं ते दिसल्यामुळं आमची सगळी फाटली होती. म्हणलं आताच इथं असं हो राहिले, 1 वाजलाय आणि जर पुढे गेलो अडचण अजून, तर अजून दुसरं काही भयानक सापडायचं. म्हणलं नको, मग आता घरी निघावं. आणि पुढं त्यांच्या टपरीवर येऊन थांबलो. तिथं कचरा पेटवलेला होता एका चारकुंडीत. तिथं शेकलो आणि घरी येता येता 2:30-3 वाजले. कसा वाटला हा छोटासा आमचा ब्लॉग? तर नक्कीच प्रतिक्रिया करा आणि माझ्या यूट्यूब